कोल्हापुरातील पद्मा टॉकीज समोरच्या कोंबडी बाजारचा रस्ता जर तुम्ही पाहिला तर कोल्हापूर महापालिका अस्तित्वात आहे का असा प्रश्न पडेल। एखाद्या रस्त्याची किती भीषण अवस्था होऊ शकते हे बघायचं असेल तर कोंबडी बाजारच्या रस्त्यावर जावं। प्रचंड डबकी, त्यातच वाहणारं सांडपाणी, चिखल, दलदल, कचरा यामुळे या रस्त्याला कमालीचं गलिच्छ स्वरूप आलंय। परिणामी इथले दुकानदार, फेरीवाले आणि पादचाऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत। महापालिका प्रशासनाला कधी जाग येणार? महापालिका आयुक्तांनी एकदा या रस्त्याची अवस्था पाहावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होतीये। कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रशासनाला शहराची काही फिकीरच पडलेली नाही। गेंड्याच्या कातडीचे अधिकारी आपल्याच नादात असतात। कोल्हापुरातील पद्मा टॉकीज समोरच्या आणि शिवाजी तंत्रनिकेतन शेजारच्या रस्त्याची अवस्था बघितल्यानंतर आपण शहरात आहोत की एखाद्या दलदलीत अडकलोय असा प्रश्न पडतोय। दर रविवारी या परिसरात कोंबड्यांचा मोठा बाजार भरतो, पण या कोंबडी बाजाराच्या रस्त्याची भीषण अवस्था आहे। प्रचंड खड्डे पडलेल्या रस्त्यावर वारंवार ड्रेनेजचं सांडपाणी वाहत असतं। आता तर पावसामुळे या रस्त्यावर असंख्य डबकी तयार झाली आहेत। त्यातच सांडपाणी, चिखल आणि कचरा पडून असल्यानं असह्य दुर्गंधी सुटली आहे। चिखलाची राड निर्माण झालेल्या या रस्त्यावरून चालणं तर सोडाच, पण गाडी चालवताना भीती वाटते। याच परिसरात जुन्या वस्तूंची खरेदी करणारे, कात्री चाकूला धार लावणारे आणि इलेक्ट्रिक दुकानदार आहेत। शिवाय महापालिकेच्या शाहू क्लॉथ मार्केटमध्ये जाण्यासाठी लोकांना याच रस्त्याचा वापर करावा लागतो। पण चिखल, सांडपाणी, दलदलीच्या रस्त्यावरून जाताना प्रत्येक जण महापालिका अधिकाऱ्यांचा उद्धार करतो। कोल्हापूर महापालिकेला जाग कधी येणार आणि या रस्त्याचं स्वरूप कधी बदलणार असा प्रश्न उपस्थित होतोय।